8वा महिना ना प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात जास्त कठीण असतो. नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त आणि मजेत ना? एक छोटीशी चूक पण डिलिव्हरीसाठी कॉम्प्लिकेशन वाढू शकते. तर तुम्हालाही 8वा महिना चालू असेल ना, तर काळजी घ्या तुमची पण आणि बाळाची पण. यामध्ये तुम्ही हाय प्रोटीन डाएट घ्या, यामुळे बाळाला ग्रोथ छान होते. त्यानंतर स्ट्रेस घेत असाल तर बिलकुल घेऊ नका. स्ट्रेस घेतल्याने काहीही होत नाही. मेडिटेशन करा, मॅनेज करा. त्यानंतर तुम्ही लेफ्ट साइडला झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे बाळाला ऑक्सिजन आणि ब्लड सप्लाय छान मिळतो. त्यानंतर तुम्ही वॉक करा, एक्सरसाइज करा आणि पेल्विक एक्सरसाइज करा. यामुळे ना नॉर्मल डिलिव्हरी होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यानंतर डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. काहीही प्रॉब्लेम असेल ना तर लगेच डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करा. आणि दुपारचं ना काहीतरी थंड किंवा फ्रुट्स वगैरे खात जा, ज्यामुळे आपण हायड्रेटेड राहू आणि बाळाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि पाणी खूप जास्त प्या, ज्यामुळे बाळाला पाणी कमी पडणार नाही आणि डिलिव्हरीसाठी छान होईल. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि या सगळ्या गोष्टी फॉलो करायला विसरू नका. ही रील तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आहे, तर ही रील सेव्ह करायला विसरू नका. तर बाय.